हो याला पाहतोय. त्यानंतर लॉंग ऑन आहे, एक काऊ कॉर्नर, थोडासा वाईडिश मिड विकेट आणि एक डीप्स लॉंग लेग. कुठल्याही प्रकारे डीप स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतं. शॉट फाईन लेग देखील आहे. पुढचा चेंडू फुल टॉस समोरच्या दिशेला, निश्चितच डोक्यावरून चेंडू येतोय 4 धावांसाठी. हा येतोय नशिबाचा चौकार. लवकर जेव्हा बॉल पडला त्यानंतर उडी घेतली, अन्यथा बॉल टप्पा पडून हातात आला असता ब्रोच्या. आणि नशिबाचा चौकार. थोडीशी थंड हवा, मधुर हवा. संध्याकाळचं सत्र सुरू झालेलं आहे. काल देखील आपण पाहतोय या ठिकाणी आम्ही सर्चर प्रीमियर लीग कव्हर केली. समोर ज्या बिल्डिंग्स आहेत, जे PVR आयनॉक्स, जे मुंबईमधले, ठाण्यामधले, पनवेलमधले जे मोठे थिएटर्स, त्यांच्या ऑफिसेस, यांची देखील आम्ही एक स्पर्धा कव्हर केली याच ठिकाणी ऑक्टोबरमध्ये. पुढचा चेंडू आता मात्र ती चूक. टप्पा जो टाकतोय लेग कटर टाकताना ज्या प्रकारचा रिलीज पॉइंट आहे बघा, ॲक्शन रिप्ले, बोट फिरवली अक्षरशः आणि बॅट्समन जागेवरून फक्त बॉलचा टप्पा न ओळखता बॅट फिरवतोय आणि त्यामुळे शरदचं टायमिंग होत नाही. या अगोदरचा जर आपण पाहिलं तर समोर मिळाला होता, जस्ट चेंडूला समोर त्याने फटका खेळला आणि चौकार आला होता. 4 बॉल धावसंख्या 4. पुढचा चेंडू आता मात्र समोरच्या दिशेला उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय. खेळाडू येतोय. आता मात्र थांबवलेला आहे. निश्चितपणे संचित आला होता बॅकअपला. आता बघा बॉल टप्पा पडल्यानंतर स्ट्रोक खेळला शरदने, तेव्हा बॉल मिळाला. म्हणजे दुसरा आणि पाचवा हे 2 बॉल आपण शरदने त्या पद्धतीने खेळताना पाहिले. ॲक्शन रिप्ले बघा, टप्पा पडल्यानंतर वाट पाहिली, त्यानंतर बॅट फिरवली समोरच्या दिशेला. 2 धावा, 5 चेंडू, धावसंख्या 6. स्क्रीनवर आपण पाहतोय ज्या पद्धतीने बॉल अडवण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले. थांबवला बॉल आपल्या स्वतः त्या ठिकाणी रूने. प्रसाद राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय ज्या पद्धतीने टप्पा पडल्यानंतर फुल टॉस बॉल बनवणं गरजेचं होतं. वाट पाहिली आणि त्यानंतर मी पवन मोरे सरांना विनंती करेन, पण समोर जे गार्ड मला वाटतं आहे ते बाजूला केलं तर बरं. वांजरोली, गावठणवाडी आणि धामणी. गावठणवाडीने पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला टॉस जिंकून. येस येस बघा, ते जर गार्ड कोणाचं असेल तर कृपया घेऊन जायचं पटकन. मंगेश, कवडली, सुतारवाडी. आपले कोण असतील, आतिश, अजय, लवकर आतमे जाऊन ते गार्ड बाजूला घेऊन या. चला, धावांची गरज किती असणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील, कारण या ठिकाणी 20 पण होत आहेत, 25 होत आहेत. मात्र चांगली गोलंदाजी जर असेल तर काय घडू शकतं हे आपण या अगोदर देखील पाहिलंय. मोठी जबाबदारी. एकही बॉल सुनीलला आतापर्यंत खेळायला मिळाला नाही, जो आता सेकंड ओव्हरला येतो. धावसंख्या 6. संजय अजूनही वेटिंग मध्ये असणार आहे, कारण 1 डाऊनला तो येईल, त्यामुळे नक्कीच या ठिकाणी प्रयत्न असेल. या ओव्हरमध्ये सुनीलला वेळ घेऊन बॅटिंग करावी लागेल, थांबून, ज्याला वेट अँड वॉच म्हणतात त्या पद्धतीने. पहिला चेंडू तुषारचा, सुनीलसाठी. तुषार राईट मोर द विकेट. बघा, डीप लॉंग लेग आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन आहे. 5 खेळाडू आपण पाहतोय बाउंड्री लाईनला. नमस्कार रामस्वामी. पहिला चेंडू तुषार आणि पहिला चेंडू या ठिकाणी बघा काय घडतंय. आणि बघूया बायच्या रूपामध्ये या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत का. शॉर्ट चेंडू होता, पुल करायला गेले, पूर्णतः अपयशी ठरले. बायच्या रूपात 2 धावा. म्हणजे सुनीलच्या देखील बॅटला बॉल लागत नाही. हा बघा ॲक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर खूप शॉर्ट बॉल होता, थोडंसं बॉल बरोबर गेले नाहीत त्यामुळे. आणि मगाशी म्हटलं मी की थोडं थांबून तुम्हाला खेळ करावा लागेल. ज्यावेळेस तुम्हाला डबल माइंड तुम्ही असता, बॉलचा टप्पा ओळखून तुम्हाला बॅटिंग करावी लागेल, तेच या ठिकाणी आवश्यक आहे. आणि तुषार बघूया कोणत्या स्वरूपाचा पुढचा चेंडू टाकतोय. धावसंख्या 8. वांजरोली, हनुमानवाडी या संघ खेळताना. पुढचा चेंडू तुषार. आता मात्र ऑफ कटर फिरवलाय चेंडू, थोडासा टप्पा पडल्यानंतर बाहेर. मगाशी जे आपण पाहिलं जो प्रसाद करत होता लेग कटर, बघा टप्पा पडल्यानंतर ऑफ कटर बाहेर. डावखुऱ्या बॅट्समनसाठी एक चांगली रणनीती. ऑफ कटर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा अँगल बनवून बाहेर निघतोय. तुषार अतिशय योग्य अशी गोलंदाजी. बॅट्समनला त्याचं पदलालित्य, टेम्परामेंट तर आहेच, मात्र टेम्परामेंट दाखवून, फुटवर्क जे आहे त्याचं ओळखून, पवित्र पदलालित्य ओळखून गोलंदाजी करते तुषार. धावसंख्या 8.
हा देखील चेंडू डॉट. आतापर्यंत 1 2 3 4 5 बॉल डॉट झालेत. 12 बॉल्सची मॅच काय म्हणू शकतो. आता उर्वरित 3 बॉल मध्ये कंपल्सरी. हा बघा सरळ चेंडू निघून गेला. थोडस या ठिकाणी काहीतरी विचार करावा लागेल कारण 3 बॉल 0 वर खेळतोय सुनील. 6 बॉल 6 वर खेळतोय शरद. धावसंख्या 8. 3 बॉल महत्वाचे आहेत. आणि बघूया चेंडूला खेळून काढला खेळाडू त्या ठिकाणी येतोय. सोपा झेल. मिड विकेटला खेळाडू होता सुनील परततोय. आणि आता आपल्या संघासाठी प्रथमेश ज्याने या अगोदर 2 षटकार खेचले होते. बघा बॅटिंग लाईनअप आहे. प्रथमेश आहे मात्र डावखुरा बॅट्समन ज्या लय मध्ये असल्यामुळे आपण म्हणतो की निश्चितपणे बघा ऑफ कटर टप्पा पडल्यानंतर त्या चेंडूला खेळलं मात्र क्लिअर करू शकले नाही. आणि आता धावसंख्या 8 वर लागले वाट कारण पहिला गडी बाद होतोय. पहिल्या 4 बॉलवर फक्त बायचे 2 रन आले होते. तो पण बॉल बॅटला लागला नव्हता. पंचांचा इशारा होता बायच्या रूपामध्ये. दोन चेंडू शिल्लक. प्रथमेश मगाशी जी कामगिरी केली तीच कामगिरीची पुनरावृत्ती होणार का. आक्रमक फलंदाज. हँड आय कॉर्डिनेशन कमाल आहे याची. बॉल्सवर नजर छान आहे. मेरिट ऑफ द बॉल खेळताना खूप चांगलं टायमिंग आणि बॉटम हँडचा चांगला वापर करणारा बॅट्समन स्ट्राईकला आहे तो म्हणजे प्रथमेश. 2 चेंडू शिल्लक. राऊंड द विकेट तुषार. आता मात्र त्याला लेग कटर टाकतोय. खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढलंय मात्र एकच धाव मिळेल. चांगला थ्रो. 1 बाउन्स. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान खेळाडू बाद होणार आहे. शरद एका धावेने धावसंख्या 9. 5 बॉल मध्ये 3 धावा आलेल्या आहेत. रनआउट कसा घेतला. एक बॅट्समन शरद तिथेच होता. शेवटचा चेंडू. हा देखील चेंडू आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय आणि षटक क्रमांक आपण पाहतोय म्हणजे खेळाडू बाद होतोय. 9 धावा झालेल्या 2 ओव्हर मध्ये. 10 धावांची गरज. वांझोली हनुमानवाडी संघ निश्चितपणे या ठिकाणी अडचणीत आपण पाहतोय. ज्या संघाकडून निश्चित अपेक्षा होत्या 18 ते 20 धावांची कमीत कमी. प्रथमेश आहे, संजय आहे, शरद आहे, सुनील आहे मात्र या ठिकाणी जास्त चेंडू डॉट गेलेले आहेत. आपण जर पाहिलं तर जवळपास 12 मधले 7 चेंडू 8 डॉट झालेले आहेत. जे काही 4 ते 5 चेंडूवर धावा आलेल्या आहेत आणि त्यामुळे आता थोडंसं गोलंदाजांवर जबाबदारी आहे. 10 धावा डिफेंड करायच्या आहेत. धामणी संघ आपण लगेच तयार राहायचं आपली बॅटिंग करण्यासाठी कारण क्षेत्ररक्षण करणारा संघ तुम्ही असणार आहात कारण बॅटिंगसाठी वांजुली गावठणवाडी हा संघ सज्ज होईल. थँक्यू थँक्यू धन्यवाद. चला बॅट्समन चला सायगाव संघाला विनंती करतोय. सायगाव 10 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. वांसोली हनुमानवाडी या संघाला डिफेंड करायच्या 10 धावा. संजयवर जबाबदारी राहील पहिलं षटक. चला बॅट्समन लवकर.
थँक्यू थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. धावांची गरज आहे फक्त 10. मात्र या फक्त 10 नाहीत, तुम्हाला संघासाठी 10 धावा वाचवायच्या आहेत आणि त्या अनुषंगाने संजयला गोलंदाजी करावी लागेल. पहिले 2 विकेट फार महत्वाच्या. प्रसाद नीरज तितकाच घातक, प्रसाद तितकाच नीरज आणि तितकाच अनुभवी गोलंदाज संजय. वांझोली हनुमानवाडी संघाकडून राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला बॅट्समन प्रसाद, नॉन स्ट्राईकला नीरज. धावांची गरज आहे 10. उपांत्यपूर्व फेरीचा सामना. यानंतर सेमीफायनल मध्ये अंबोली अ बरोबर कोण असणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे प्रसाद. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज आहे संजय. पहिला चेंडू, ओ हो 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 हो, डॉट चेंडू या ठिकाणी. गोलंदाज संजय. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. हवेमध्ये मारलेला फटका आणि संधी आहे. एक सोपा झेल प्रथमेच्या हातामध्ये. ओ नाही, कॅच छूटा, सपना टूटा, मुकद्दर उठा, दिल टूटा. क्या हौसला टूटेगा, क्या मॅच छूटेगा. तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे आणि तुम्ही समोरच्याला बेरर चेक देताय. काय घडतंय बघा. पूर्णतः एटीएमचा पिन नंबरच सांगितला. तुम्हाला प्रत्येक धाव वाचवायची आहे, तुम्हाला प्रत्येक विकेट घ्यायची आहे. या ठिकाणी मगाशी म्हटलं मी, प्रसाद आणि नीरज महत्वाची जोडी आहे आणि दुसऱ्या चेंडूवर तुम्हाला प्रसाद मिळाला होता आणि प्रथमेश सारख्या खेळाडूच्या हातातून झेल सुटतोय. 2 चेंडू, धावसंख्या 2, बिनबाद. धावांची गरज आहे 10. आता मात्र 8 आवश्यक आहेत. पुढचा चेंडू संजयाचा, प्रसाद साठी. आता मात्र खाली राहिलेला हा चेंडू बऱ्यापैकी टायमिंग करू शकला नाही जोपर्यंत विनोद येतोय. चांगला थ्रो, क्या बात है. धावसंख्या 3 चेंडू 3 धावा. शाम की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए. गेंदबाजी के लिए तैयार. फिर एक बार अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, राइट हैंड बैटर के लिए. फिर एक बार सामने खेला हुआ स्ट्रोक. एक रन तो पूरा किया है, जब तक कि वहां पर थ्रो करेंगे. बिल्कुल अगली गेंद. पुन्हा एकदा लेग कटर छान फिरवला होता चेंडू संजयने. बघा, या अगोदर जर झेल घेतला असता तर क्रिकेटच्या, जर आपण पाहिलं शब्दकोशामध्ये या जर तर किंतु परंतु शब्दांना कुठलंही स्थान नाही. जर पकडली असती तर, जर धावा झाल्या असत्या तर, जर झेल घेतला असता तर, मात्र होऊ शकलं नाही. जब जहां पर कैच की जरूरत थी तब कैच छूटा था और मौका भी छूट गया था. जिस तरह से हौसला नहीं टूटना चाहिए, मैच को पकड़ कर रखना है क्योंकि आखिरी गेंद इस ओवर की. फिर एक बार सामने वाले छोर पर स्ट्रोक खेला है सामने, जहां पर लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है. 1 रन मुकम्मल. रन संख्या पहले ओवर में 6 रन बिना विकेट के नुकसान पर. जीतने के लिए 6 बॉल 4. अब कौन से गेंदबाज रहेंगे इस मैच को अगर दूसरी बॉल पर अगर लेते तो निश्चित तौर पर यह मैच बनने में एक निश्चित तौर पर हम कह सकते हैं कि बड़ी संभावना हो सकती थी. टॉस यानंतर अंबोली संघ आपण यायचं आहे. अंबोली अ संघाचा कर्णधार टॉस साठी या आणि विजेता संघ या मॅच मधील असेल त्यांनी देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या उजव्या बाजूला जे प्रेझेंटेशन बॉक्स आहे तिकडे सज्ज राहायचं आहे. धामणी जशी मॅच सुरू होईल आपण लगेच क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. समोर असेल वांझोली गावठणवाडी. चला लवकर बॅट लवकर चेंज करा, एवढा वेळ घेऊ नका. धावत जा धावत जा.
बिंगो. 4 चेंडू 2 धावांची गरज. राज समोर आहे फलंदाज नीरज. धावांची गरज आहे 10. सुरू असलेला सामना सायगाव विरुद्ध वांजरोली हनुमानवाडी. एक सुंदर असं आयोजन प्रत्येक खेळणाऱ्या खेळाडूने कौतुक केलेलं आहे. अनिलजी रटाटे यांचं ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं मैदान, ग्राउंड व्यवस्था खूप सुंदर. ओ क्या बात है. मॅच ऑन. 3 बॉल मध्ये 2 धावांची गरज. सामन्यामध्ये राज घेऊन येणार का पाहणं गरजेचं आहे. नीरज स्ट्राईकला आहे. एक चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू. 3 चेंडू 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस. स्ट्राईकवर बॅट्समन आहेत ते म्हणजे नीरज. नॉन स्ट्राईकला प्रसाद. बिनबाद 8 धावा. 3 चेंडू 2 धावांची गरज. वांजोली हनुमानवाडी की सायगाव कोण बनणार विजेता. या अगोदर 6 चेंडू मध्ये 5 धावांची मॅच धामणी संघाने जबरदस्त पद्धतीने अप्रतिम खेळ करून मनीषने जिंकून दिली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता बोल्ड. क्लीन बोल्ड. फुलटॉस चेंडू होता. अक्षरशः आपल्या अंगावर ओढून घेतलं. ऍक्शन रिप्ले बघा. राजची ऍक्शन जबरदस्त आहे. ज्या प्रकारचे 2 बॉल मध्ये 2 धावांची गरज आहे बघा. फुलटॉस चेंडू होता. बॉल टप्पा पडेपर्यंत वाट पाहिली आणि जाऊन यष्ट्या उद्ध्वस्त. आणि आता नवीन फलंदाज आणि स्ट्राईकला तो असणार आहे. बघूया काय घडतंय. 2 चेंडू 2 धावांची गरज. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय प्रसाद. नवीन फलंदाज आलेला आहे प्रणिक. प्रणिकला क्षणिक कामगिरी करावी लागेल कारण क्षणोक्षणी तुम्ही कामगिरी करा तर क्षण महत्वाचा आहे. प्रत्येक क्षण. आज बामणगर संघ पराभूत झाला होता. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा कुठल्या होत्या तरी सुद्धा निश्चितपणे त्यांना 7 धावा करता येऊ शकल्या नाही. त्यानंतर आपण पाहिलं ते म्हणजेच कवडोली सुतारवाडी विरुद्ध धामणी हा संघ सामना देखील जबरदस्त अटीतटीचा झाला. दोन्ही सामने धामणी संघ अतिशय क्लोज जिंकले. 2 चेंडू 2 धावांची गरज. नवीन फलंदाज सज्ज होतोय प्रणिक. राजाचा पुढचा चेंडू प्रणिकसाठी. प्रणिक सज्ज होतोय. आता मात्र या ठिकाणी रनआउटची संधी आणि खेळाडू बाद. मात्र एक चांगली गोष्ट आहे प्रसाद स्ट्राईकला येतो. 1 बॉल 2 धावांची गरज. 9 धावा डिफेंड करतायत वांजोली हनुमानवाडी. ज्या संघाने आपण पाहिलं की ज्या ठिकाणी मॅच अजूनही संपलेली नाही, शर्यत अजूनही संपलेली नाही आणि मी अजूनही जिंकलेले नाही, स्वतःला सांगावं लागेल की निश्चित शेवटपर्यंत बघा रनआउट कसा घेतला. स्वतः त्या ठिकाणी हातात बॉल दिला आणि त्यानंतर रनआउट. प्रणिक. एक चांगली गोष्ट आहे की प्रसाद स्ट्राईकवर गेला आणि आता 1 बॉल 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस. जबरदस्त सामना अतिशय अटीतटीचा. वांजोली हनुमानवाडी विरुद्ध सायगाव कोण जिंकणार आपण पाहतोय. अनिल रटाटे चषक क्रिकेट स्पर्धा 2024 उपांत्यपूर्व फेरीचा सामना. प्रेक्षकांना विनंती करतोय सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. 1 बॉल 2 धावांची गरज. वांजोली हनुमानवाडी शेवटपर्यंत झुंज देत आहे. शेवटपर्यंत किल्ला लढवतोय. राज पहिल्या 2 बॉलवर 2 धावा आल्यात. नंतरच्या 2 चेंडूवर 2 विकेट. डॉट. सामन्याचं गणित समीकरण बदलतंय. स्ट्राईकला प्रसाद. सलामीचा फलंदाज. 1 बॉल 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस. राईट आर्म ओव्हर द विकेट. राज सज्ज होतोय. स्ट्राईकला बॅट्समन आहे तो म्हणजेच प्रसाद. प्रसादसाठी हा चेंडू टाकलेला आहे आणि या चेंडूवर निश्चितपणे आपण पाहतोय आणि या ठिकाणी खेळाडू बाद होतोय आणि जिंकलेला आहे सामना. कुणाला वाटलं होतं की वांजोली हनुमानवाडी या ठिकाणी जिंकेल. या ठिकाणी राज. आग्र्याकडे ताज आहे तर वांजोली हनुमानवाडीकडे राज आहे. राजने सिद्ध करून दाखवलंय. सायगाव हा सामना सहज जिंकणार होता मात्र राज आला आणि राजने काय करून दाखवलंय बघा. जरी मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. हार्दिक अभिनंदन वांजोली हनुमानवाडी. काय मॅच होत आहेत बघा. एखादी स्पर्धा यशस्वी कधी होते ज्यावेळेस बघा शेवटचा रनआउट बघा. पहिल्यांदा या ठिकाणी बॉल तिथे लावला त्यानंतर लगेच जर चुकी झाली असती तर माफी नसती मिळाली मात्र खेळाडू बाद होतोय. रनआउटच्या रूपात 1 धाव. एका धावेचं नेहमीच अलग अंदाज. काय बघा मॅच. पहिल्या ओव्हरमध्ये 6 बॉल 6. ही मॅच वांजोली हनुमानवाडी कधी विसरणार नाही. दुसरं वर्ष दुसरं पर्व. अनिलजी रटाटे साहेब अतिशय जबरदस्त मॅच बघा. 4 बॉल 2 ची मॅच. 4 बॉल 1 बॉल 2 ला आली आणि मगाशी 6 बॉल 5. त्यानंतर 12 बॉल 20 ची मॅच. 7 बॉल किंवा 8 बॉलला 17 असताना काय आली.
थँक्यू धन्यवाद. नदीच्या पल्ल्याड मात्र या ठिकाणी काय घडलंय बघा. जबरदस्त. वांझोली हनुमानवाडी म्हणत असतील आग्र्याकडे ताज आहे तर आमच्याकडे राज आहे. काय जबरदस्त कामगिरी. कोणाला वाटलं होतं 9 धावा डिफेंड होतील, मात्र अनिलजी रटाटे यांच्या स्पर्धेमध्येच हे घडतं. गेल्या वर्षी देखील आपण पाहिलं. आणि आता अतिशय अटीतटीचा सामना. वांझोली